प्रॉब्लेम येऊ नये म्हणून याला दिलेले एक सुरक्षा फॅक्टर आहे. सिलिकॉन टाकी कशी ओळखायची? या पित्तळी नॉबमध्ये एक काळ्या रंगाचा वायसर आहे, त्याच्यामध्ये छोटासा पित्तळी पॉइंट आहे. जेव्हा आपण रेग्युलेटर ऑपरेट करतो तेव्हा खालीवरती प्रेस होतो. घरगुती उपायानुसार चेक करायचे. या पित्तळी नॉबमध्ये 2 ते 3 थेंब पाणी टाकून बघायचे. बबल्स किंवा बुडबुडे आले तर टाकी लिकेज आहे. बबल्स किंवा बुडबुडे नाही आले तर टाकी सील पॅक आहे. आता बघायचं, आता लिकेज टाकी जर आली तर लिकेज तेवढंच राहणार. इथून बबल्स येतात, 4 लिकेज सिलेंडर आहे, लिकेज एवढंच राहणार का वाढणार आहे. किती मोठ्या प्रमाणात वाढू शकतं हे तुम्हाला अंदाज लागू आपल्याला सप्लाय करत असतो. आता बघा दुसरी सूचना दिली, उपयुक्त होणे रेग्युलेटर का बटन बंद करेल. जेव्हा कधी आपण काम होईल त्यावेळेस रेग्युलेटरचं बटन बंद करणं गरजेचं आहे. म्हणजे रेग्युलेटर नाही, थोडा जरी मायनर नेचर झाला तर मोठी दुर्घटना घडणार आहे. दुर्घटना घडण्याचे कारण आहे कारण आपण किचनमध्ये फ्रीज आणून ठेवलं तर ऑटोमॅटिक चालू बंद होतो. आपली देवाला दिवाबत्ती चालू असते किंवा आपण इलेक्ट्रिसिटीचं बटन ऑपरेट करत असतो, त्याच्यात पण छोटासा स्पार्क असतो. थोडा स्पार्क जरी छोटासा स्पार्क सुद्धा या टाकीला पुरेसा आहे. म्हणून जेव्हा कधी आपलं काम होईल त्यावेळेस रेग्युलेटरचं बटन बंद करणं गरजेचं आहे. एकदाही नाही, आपलीच नाही सर, तुम्ही भारताची अशी मानसिकता आहे ना, जोपर्यंत ती वस्तू फुटत नाही ना तोपर्यंत चेंज करायचं नाव घेत नाही. बघा याला तसं नाही करायचं. याला पण कुठेतरी चीज असते. वारंवार लिक्विडच्या संपर्कात टिश्यू होतं, गाळा पडतोय. याच्या बटनामध्ये तारेची स्प्रिंग वारंवार लिक्विडच्या संपर्कात टिश्यू गाळा पडते, हे बटन बाहेर सरकतं. काय बटन बंद असतं तरी आपल्याला गॅसचा वास येत नसतो. अशा वेळेस आपला रेग्युलेटर खराब झालेला असतो. त्याला आपण 4.5 ते 3.5 आपण कनेक्शन घेतलंय त्या एजन्सीमध्ये कॉस्टमध्ये चेंज करून दिला जातो. जर मुदतीच्या बाहेर असेल तर 100-150 रुपये चार्ज घेतले, बरोबर आहे. आता मला सांगा सर, टाकीवर या रेग्युलेटर गव्हर्नमेंट सकाळी लाखाचं सांगतील कसं किती लाखाचं आहे? महिला सगळ्यात जास्त ज्या भारतात बळी गेल्या महिलांच्या गेल्या, म्हणून गव्हर्नमेंट याला बॅन केलंय. आणि तुमच्या आणि माझ्या घरात ऑरेंज कलरचा डबल तारेची मोठी नसेल पाईप इथे सुरक्षा पाईप आपण जोडलाय, पण आता दुर्घटना थांबल्या का सर? नाही झालं, दुर्घटना वाढल्याच आहे. बघा या पाईपला पण एक लाईन दिली गेलेली आहे सर. हा पाईप पण 3.5 ते 4 वर्ष चेंज करून घेणं गरजेचं आहे. पाईपवर तुमची इश्यू डेट, चेंजिंग डेट, महिना आणि वर्ष दिले हे त्यावेळेस हा पाईप चेंज करून घेणं गरजेचं आहे. तर मॅडम शेगडीवरून तेल टार वगैरे पडले तुम्ही कशा पद्धतीने साफ करता? टाकी ब्लास्ट होते. मग मला सांगा, आपण शेगडीचं धुवून घेतो पण कधी पाईपवरून शेगडी धुतली का मॅडम? काय आपण शेगडी धुवून घेतली अशा रस्त्याची सही होतो, आपल्याला पूर्ण पाईप नवा दिसतो. इथं कोणाची क्लिप लावलेला असेल, कोणाचं चिकट लावलेला असेल, कोणी तार लावलेला असेल. बघा शेगडी धुवून न घेता फक्त ओल्या पडक्याने पुसून घेणं गरजेचं आहे. आणि बघा काही तसं नाही फिरलं ना 700 किंवा पॉकेटने फिरवण्याचा प्रयत्न करतात. तर मग 750चा प्रेशर दाखवला नाही करून घेणार अशा घ्यायची नाही. आपल्या घरात दोन क्लिप ठेवायचं. आपलं ते घर पाणी वगैरे येऊन या नॉर्मल येते त्याला वारंवार साफ करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपला कलर पेटणारा बदलात व्यवस्थित पेटणार आहे. म्हणजे बटन जड जातो व्यवस्थित तसं नाही झालं तर सर्व स्टेशनवाला बोलून घ्यायचं. 100-150 दिवशी करून घेणं गरजेचं आहे. आणि बघा किंवा 4 वर्षाची सांगितली एक कोणाची गळती जेव्हा घडते तेव्हा तुमची दुर्घटना घडवण्याचं काम करते. ते 5 लिकेज मी तुम्हाला सांगणार आहे, हे प्रत्येकाच्या घरात रोज घडते. पण महिला आता याला लिकेज मानत नाही. हे फक्त सकाळ सुद्धा कशापासून होतं? चहा किंवा दूध पासून. सरळ प्रश्न आहे, चहा दूध पासून आपण केस व्यवस्था नाही. चहा दूध आपण धावपळ करत येऊन 1-2 मिनिटात लाईटर मारतो. किती पेटतो मॅडम? जेवढा गॅस चांगला आहे तेवढा फडका होतो. बरं असा आवाज येतो. मनात कल्पना करा, एका दिवशी जर चुकीने जर 15 मिनिटं हा बटन ऑन राहिला किंवा आपण चहा दूध घेतला तर 14 किलो 200 ग्रॅम आपण टाकी पूर्ण आपल्या किचनमध्ये गॅस गळती होणार आहे. आपण येऊन लाईटर जरी नाही मारलं पण एखादा इलेक्ट्रिसिटीचं बटन ऑपरेट केलं किंवा तेवढ्याच वेळात आपण फ्रीज ऑटोमॅटिक चालू बंद झालं किंवा जेव्हा बटन चालू असते तेव्हा स्पार्क टाकीला पुरेसा आहे. म्हणजे अशा वेळेस येऊन आपण दरवाजा जर गॅस गळती झाली तर दरवाजा ओपन करून घ्यायचा. आपण त्या गॅसच्या वासात थांबायचं नाही. आपण सुद्धा बाहेर विश्रांती घ्यायची जोपर्यंत आपण पूर्णपणे गॅस बाहेर जात नाही. हा गॅस
हे लिक्विडचा वास वाटे शरीरात नाकावाटे सगळं आपण तुमचं काम करणं बंद करतं आणि आपण सुद्धा म्हणून मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. बघा हे जे मी 5 प्रकारचे तुम्हाला लिक्विड सांगितले जेव्हा घडतील तेव्हा घडतील, पण जेव्हा घडतील ना तेव्हा मोठी दुर्घटना घडवून आणण्याचं काम करतील. आता गव्हर्नमेंट आपल्या अशी जीवनचे 2 बॉम्ब दिलेत गाड्या. पहिला ते एलपीजी सिलेंडर आहे, दुसरा पण गव्हर्नमेंट दिले. तर आपल्या जवळची व्यक्तीची जर दुर्घटना झाली ना तरी आपण त्याला वाचवायला जाऊ शकत नाही. तो घरी पण आहे, शाळेत पण आहे, त्याच्या वाचून आपल्याला 1 मिनिट पण करणार सांगता येईल असं म्हणताय नाही. मोबाईल नाही गव्हर्नमेंट बोलत आपल्याला सुरक्षा, गव्हर्नमेंटचं काम काय होतं आपल्याला सुविधा आणून देणं, बरोबर आहे ना. गव्हर्नमेंट बोलत आपल्याला सुरक्षा काळजी मी देतो तुम्हाला नाही. बघा गावात मीटर तर बसवलं, मीटर शेजारी काय बसवलं असतं एमसीबी ट्रिपर बसवलाय, बरोबर आहे. एमसीबी ट्रिपर काय काम करतोय, जेव्हा कधी शॉर्ट सर्किट होईल त्यावेळेस ट्रिप होण्याचं काम करतोय, म्हणजे आर्थिक आणि जीवितहानी टाळण्याचं काम करतोय, बरोबर आहे. जर तुमच्या घरात गॅस सिलेंडर पेटवडका जर घेतला तुमच्याकडे सुरक्षा काळजी म्हणून काय आहे का असं काहीच नाही. बघा असायला पाहिजे का नको असतं, असायला पाहिजे. ज्या सुद्या कंपनीने आम्ही आलो त्या सुद्या कंपनीने काय असतं